एक दुःखद बातमी. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे आणि आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडून. बालाजी, खरं तर हा काँग्रेसला मोठा धक्का आहे, कारण काँग्रेस नेते असलेले सुरेश कलमाडी यांचं जे आहे ते निधन झालेलं आहे. काँग्रेसचे प्रतिनिधित्व करताना पुण्याचे 4 ते 5 वेळेस खासदार, केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. पुण्यातल्या राजकारणात एक महत्त्वाचं नाव आणि देशाच्या राजकारणात सुद्धा एक महत्त्वाचे नेते म्हणून ते परिचित होते. आज सकाळी 3:30 वाजता त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालेलं आहे. 3 वाजेपर्यंत त्यांच्या घरी अंत्यसंस्कारासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य पुण्यातल्या त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे आता सगळीकडे दुःख व्यक्त होते. खरं तर केंद्रीय मंत्री असताना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या भरवलेल्या होत्या आणि एक मोठं नाव जे आहे ते काँग्रेस पक्षामधले सुरेश कलमाडी होते. त्यांचं आज अत्यंत दुःखद निधन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धा. बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.